झालं आणि ज्ञानाचा प्रकाश प्राप्त करून दिला. आपण त्या भूमीत आहोत ज्या भूमीत एक महामानवानं जन्म घेतला आणि त्या महामानवानं आपल्या बुद्धिमत्तेच्या विद्वत्तेच्या जोरावरती इथल्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. अवघ्या जगात त्याच्या विद्वत्तेला सलाम केला गेला आणि त्याच बुद्धिवान महापुरुषाच्या लेखणीतून साकार झालेल्या संविधानाच्या माध्यमातून इथली लोकशाही खंबीरपणे उभी आहे. ते महामानव बोधिसत्व आणि अर्थशास्त्रज्ञ संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समस्त महापुरुषांच्या पवित्र स्मृतीला आणि त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो. आणि याच महापुरुषांच्या विचारधारेवरती जाऊन संत तुकोबांच्या अभंगातून जीवनाचा सार घेऊन समाज परिवर्तनासाठी योगदान देणारे कुणबी समाजातील अनेक समाज नेते आहेत जे तुमच्या आमच्या समोर एक आदर्श म्हणून आहेत. त्यांच्या प्रेरणेनं त्यांच्या ऊर्जेनं आम्ही समाजात आज मार्गक्रमण करत आहोत. त्यामध्ये अभिमानानं नाव घ्यावं ते माळी गुरुजी, ज्याने खऱ्या अर्थानं संघटन म्हणजे काय असतं आणि संघटनाचं महत्व काय आहे, संघटित होऊन समाजाची उत्क्रांती कशी करता येते, समाजाची उन्नती कशी करता येते हे ज्याने दाखवून दिलं ते माळी गुरुजी. ज्याने खऱ्या अर्थानं समाजाला एक विकासाची दिशा दर्शवली, ज्याने समाजाला एक खंबीरपणे कसं उभं राहावं, आपल्या न्याय हक्कासाठी कसं लढावं हे शिकवलं ते समाज नेते शामरावजी पेजे. आणि लोकप्रतिनिधी कसा असावा, राजकारणाने समाज करण्याची सांगड घालून समाजाचा कशा पद्धतीने आपण भलं करू शकतो, समाजामध्ये आपण कशा पद्धतीने विकासाची एक वाट निर्माण करू शकतो हे दर्शवणारे एक आपल्या सर्वांचा आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे सन्मान्य रघुनाथजी हत्तनकर गुरुजी. या सर्व समाज नेत्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या पवित्र स्मृतींना या ठिकाणी वंदन करतोय. खऱ्या अर्थानं आजचा दिवस हा महत्वाचा आहे, कारण संस्कृतीच्या वारशाच्या सोनेरी परंपरेनं त्या पानावरती कोरली गेलेली, परंपरेच्या ठसठशीत रंगाने सजलेली आणि तुमच्या आमच्या योगदानातून बहरलेली ही कोकणची समृद्ध लोककला, त्याची प्रबोधनात्मक मेजवानी आपल्या समोर घेऊन आलेले, ज्याने खऱ्या अर्थानं समाजाला दिशा देण्यासाठी एक संघटन उभं केलं. आणि ते संघटन जे असं आहे की प्रत्येक माणसाला विचार करायला लावणार आहे. मानव केंद्रित ही संघटना आहे. अनेक संघटना या समाजात उभ्या राहिल्या आणि त्या संघटनांनी आपापल्या परीने या समाजाचा उद्धार करण्यासाठी योगदान दिलं आणि त्याच पाऊलवाटेवरती उभी राहिलेली ही संघटना अर्थात अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघ या संघटनेच्या वतीनं आणि आमच्या तरुण तडफदार शिलेदारांच्या अर्थात अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघाचे कुणबी युवक यांच्या माध्यमातून आजची ही प्रबोधनात्मक कलगीतुऱ्याची मेजवानी या ठिकाणी सादर होत आहे. मित्रांनो, कुणबी म्हणजे काय? कुणबी म्हणजे काय तर कुणबी म्हणजे स्वाभिमानी बाणा, कुणबी म्हणजे या समाजाचा ताठ कणा, कुणबी म्हणजे स्वाभिमानी बाणा, कुणबी म्हणजे या समाजाचा ताठ कणा. कुणबी म्हणजे काय तर कुणबी म्हणजे अन्यायाला ठोकर, कुणबी म्हणजे अन्यायाला ठोकर आणि कुणबी म्हणजे रिकाम्या पोट्याला येणारी भाकर. कुणबी म्हणजे अन्यायाला ठोकर आणि कुणबी म्हणजे रिकाम्या पोटाची भाकर. कुणबी म्हणजे काय? कुणबी म्हणजे संस्कृतीचा रंग, कुणबी म्हणजे संस्कृतीचा रंग आणि कुणबी म्हणजे तुकोरामाचे अभंग. आणि याच कुणबी बांधवानी बळीराजाच्या वारसदारांनी आपल्या समाजाला उन्नत करण्यासाठी आता कंबर कसलेली आहे. आणि आज आपल्याच मनगटाच्या बळावरती, बुद्धिमत्तेच्या बळावरती, शिक्षणाच्या विद्वत्तेच्या बळावरती आज कुणबी समाज एक पाऊल पुढे जात आहे आणि समाजाला ठणकावून सांगताय की आता कुणबी मागे नाही, कुणबी आता पुढे आलाय आणि कुणबी कोणाच्या समोर वाकणार नाही, झुकणार नाही हे ठणकावून सांगणारे कुणबी वाद या ठिकाणी निर्माण झालेले आहे. आणि म्हणून आज शासन असू द्या, सत्ताधारी असू द्या, प्रशासन असू द्या, यांना कुणबी बांधवांची दखल घ्यावी लागत आहे. ही शक्य आहे तुमच्या एकात्मतेची, संघटनेची आणि खऱ्या अर्थानं त्या दूरदृष्टीची. आणि म्हणून या समस्त आयोजकांना शाहीर खेळडकाचा शाहिरी मुजरा, शाहिरी मुजरा, शाहिरी मुजरा. आज या ठिकाणी या संघटनेचे अनेक पदाधिकारी आहेत. वेळेची मर्यादा आहे त्यामुळे मी काही ठराविक नावं या ठिकाणी घेत आहे. खरं तर या संघटनेची धुरा
अत्यंत सक्षमपणे सांभाळणारे एक अवकाशात रवी आहे आणि एक आमच्या समोर बसलेले रविकांत बावकर आहेत, ज्यांच्या माध्यमातून हा समाज ही संघटना पुढे जात आहे. हे अध्यक्ष महोदय रविकांतजी बावकर सर, त्याचबरोबर कार्याध्यक्ष एक कलावंत बळीरामजी कामतेकर, संतोषजी जोगले सचिव, त्याचबरोबर संकेतजी ठीक ज्यांच्यामुळे सगळंच ठीक चाललेलं आहे ते संतोषजी ठीक, खजिनदार रुसुरेजी जाधव, प्रबोधनात्मक कलगीतुरा असं नामोल्लेख अशा पद्धतीचं टायटल देऊन हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलाय. कारण सध्या रसिकांची मानसिकता वेगळी आहे, तरुणाईची अपेक्षा वेगळी आहे आणि मग तरुणाला अतिशय आंबट गोड अशा पद्धतीची गाणी आणि अशा पद्धतीचे काव्य ऐकायला आवडतं. मात्र प्रबोधनात्मक कलगीतुरा हा प्रकार जो काय आहे तो या कुणबी समाजाला गतवर्षी समाजोन्नती संघानं आयोजित केला होता. शाहीर मीच होतो आणि यावर्षी अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघानं प्रबोधनात्मक कलगीतुरा या नावानं हा कार्यक्रम आयोजित केला. मी जोरदार टाळ्या वाजवण्याची विनंती करेन या आयोजकांसाठी की हा विचार जो आहे हे पाऊल आहे, हे पाऊल परिवर्तनवादी पाऊल आहे, त्या लोककलेसाठी अत्यंत आदर्शवत असं पाऊल आहे, दिशादर्शक पाऊल आहे. आणि मग प्रबोधनात्मक कलगीतुरा हे टायटल असून सुद्धा 150-200 रुपयाचं तिकीट घेऊन आलेले आपण सर्व रसिक बंधू भगिनी मायबाप, आपल्याला जेवढे मी या ठिकाणी तुम्हाला आभार मानावे तेवढे कमी आहेत. कारण आपण खऱ्या अर्थानं आमची आशा पल्लवित केलेली आहे. तुम्ही आमचं या ठिकाणी मनोबल वाढवलेलं आहे, आमच्या पंखांना बळ दिलेलं आहे की हो आज सुद्धा संस्कृतीवरती परंपरेवरती प्रेम करणारे रसिक आहेत. तुम्ही प्रबोधनात्मक कलगीतुरा करा, आम्ही तुम्हाला दाद देऊ, साथ देऊ, प्रतिसाद देऊ. याच भावनेतून या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आपण आहात. मी आपल्या सर्वांना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ वक्रतुंड महाकाय. स्वामीशाही सारे शिवरायांचे भक्त आणि नुसते मुखात नाव घेतले तरी आमचे सळसळते रक्त. अहो या रंगेवरती तुम्हा आम्हावरती शिवरायाने किती उपकार केले. अहो या रयतेवरती या महाराष्ट्रावरती तुम्हा आम्हावरती शिवरायाने किती उपकार केले आणि काय किती केले तरी त्यांच्या ऋणात आम्ही कधी होणार नाही. भूमी नटलेली आहे शिवरायांच्या पराक्रमाने, ही भूमी नटलेली आहे. की पुस्तकाच्या पानावरती प्रत्येक कहाणी आम्हास पटलेली आहे. ते शिवरायांच्या पराक्रमाने ही भूमी नटलेली आहे. पुस्तकाच्या प्रत्येक पानावरती कहाणी आम्हाला पटलेली आहे. पण स्वराज्याची अस्मिता आज कुणी लुटलेली आहे. अहो स्वराज्याची, माझ्या छत्रपतींच्या स्वराज्याची अस्मिता आज कुणी लुटलेली आहे. आणि राजकारणाची पातळी बंधू आज किती घटलेली. अहो सगळेच म्हणतात आम्ही शिवरायांचे मावळे. अहो सगळेच म्हणतात आम्ही शिवरायांचे मावळे. पण सात सत्तेसाठी टपलेले हे सगळेच डोंबकावळे. अहो सगळेच म्हणतात आम्ही शिवरायांचे मावळे, पण सत्तेसाठी टपलेले हे सगळेच डोंबकावळे. अहो स्वार्थासाठी, अहो स्वार्थासाठी सगळ्या भावाचे हे कापतात गळे. अहो स्वार्थासाठी सगळ्या भावाचे हे कापतात गळे. आणि धर्माची गोळी देऊन समाजाला हे समजतात. आम्ही आता आपला विवेक जागा करायला पाहिजे. आम्ही आता आमचा विवेक जागा करायला पाहिजे. आणि छत्रपतींच्या विचारांचा धागा आम्ही व्हायला पाहिजे.
सांभाळी रयती जाणी राखले वतन आहे. 70% समाज हा कुणबी समाज आहे. मात्र असं म्हणतात की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. पण प्रत्यक्षात तुमच्या आमच्या पदरात किती काय पडतं
याचा तर आपण आढावा ठेव तू गजानना, ध्यान ठेव तू गजानना. आता शिकलाय कुणब्याचा फोर, आता शिकलाय कुणब्याचा फोर, जाग करतय बहुजना. आता शिकलाय कुणब्याचा फोर, जाग करतय बहुजना. अरे समजून घे रे, अरे समजून घे रे हे भगवंता, अरे समजून घे रे हे भगवंता. ध्यान ठेव तू गजानना, ध्यान ठेव तू गजानना. आता शिकलाय कुणब्याचा फोर, आता शिकलाय कुणब्याचा फोर, जाग करतोय बहुजना. शिकलाय कुणब्याचा फोर, जाग करतोय बहुजना. आता शिकलाय कुणब्याचा फोर, जाग करतोय बहुजना. कोणी शूद्र म्हणून सुनावले, कोणी पालखीच्या माही नवले. कोणी शूद्र म्हणून सुनावले, कोणी शूद्र म्हणून सुनावले, कोणी पालखीच्या माही नवले. आमचं नशीब आम्ही बनवले, आमचं नशीब आम्ही बनवले, काल ठोकून त्याला खुणवले. अरे वर्णवादाच्या, अरे वर्णवादाच्या चातडावर, अरे वर्णवादाच्या चातडावर आम्ही नाचतो चंदना, आम्ही नाचतो चंदना. चला 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 चला. आता शिकलाय कुणब्याचा फोर, आता शिकलाय कुणब्याचा फोर, आता शिकलाय कुणब्याचा फोर, जाग करतय बहुजना. आता शिकलाय कुणब्याचा फोर, जाग करतोय बहुजना. आता शिकलाय कुणब्याचा फोर, जाग करतोय बहुजना. नको कांड नको कर्मकांड, आमचं कुणाशी नाही भांड. नको कांड नको कांड नको कर्मकांड, नको कांड नको कर्मकांड, आमचं कुणाशी नाही भांड.
ऐकुनी, अरे त्या वेणूचा नाद ऐकुनी सावध होती अरे ज्ञानदीप तू, अरे ज्ञानदीप तू ज्ञानीवंत तू, अरे ज्ञानदीप तू ज्ञानीदीप तू, अरे ज्ञानदीप तू ज्ञानीवंत तू, घे निरंजनाचा ठाव, तुझी वाजवितो बासरी, तुझी वाजवितो बासरी, तुझी वाजवितो बासरी, काना लागेल का तिचे नाव, तुझी वाजवितो बासरी, कानाचा बाण सोडिला, ज्ञानदीप लावा मांडीला हटाव, ज्ञानदीप लावा मांडला हटाव, भेटलास आज जोडीला, हो भेटलास आज जोडीला, शाहिरा तुझ्यावर बाण सोडिला, शाहिरा सवालाचा बाण सोडिला, भक्त तो कोण होता नर, हे कोण होता भक्त तो कोण होता नर, त्रिवेणी संगमातून आणले ते नीर, कोण होता भक्त तो कोण होता नर, त्रिवेणी संगमातून आणले ते नीर, सांगा ते नाव मग खावा भाव, सांगा ते नाव बुवा मग खावा भाव, येऊ नका असं गोडीला, हो येऊ नका असं गोडीला, शाहिरा तुम्हावर बाण सोडिला, शाहिरा सवालाचा बाण सोडिला, राम गोड त्यांची वाणी, गुरु माझे दत्ता राम गोड त्यांची वाणी, शाहिरा ऐकाल शाहिदची गाणी, गुरु माझे दत्ता राम गोड त्यांची वाणी, शाहिरा ऐकाल या शाहिदाची गाणी, काका प्रभाव आहे का होठाव, काका प्रभाव तुम्ही आहे का वठाव, टोळाया बांधल्या बेडीला, हो टोळाया बांधल्या बेडीला, शाहिरा सवालाचा बाण सोडिला, शाहिरा तुम्हावर बाण सोडिला, शाहिरा हे ज्ञानदीप लावा मांडला हटावा, ज्ञानदीप लावा बुवा मांडला हटावा, आज भेटलास जोडीला, हो भेटलास आज जोडीला, शाहिरा सवालाचा बाण सोडिला, शाहिरा सवालाचा बाण सोडिला. भारी गाजतंय कुणबी समाजाचं नाव, समाजाची ताकद आपल्या टाळ्यांनी दाखवायची आता, ये बात क्या बात है, कोकणच्या भूमीत गाजतंय नाव, कोकणच्या भूमीला हाय रे ठाव, भारी गाजतंय कुणबी समाजाचं
मनी भोळा भक्ती भावर हे गणराया हा केला तू धावर 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 केला तू धावती देवा तुला पुजती देवा तुला महाराष्ट्र कुणबी सेवा संघ पुजती देवा तुला देवा तुला पुजती देवा तुला त्याला क्रीडा आणि संस्कृतीचा जमतात सारे ठेवार जमतात सारे ठेवार जमतात सारे ठेवार हा कुणबी युवक तुझा समाज पूर्ण करी तू त्यांची आस हा कुणबी युवक तुझा समाज पूर्ण कर तू त्यांची आस कीर्ती तुझी ती धावण कीर्ती तुझी ती धावण हे गणराया हा केला तू 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 धावण मुंबई सांगते कातीर त्या कोकणच्या आहो मातीची ही मुंबई सांगते कातीर मुंबई सांगते कातीर मुंबई सांगते कातीर साऱ्या कोकणमधले हे रंगराव आज येऊन फिरवलं हे गिरगाव साऱ्या कोकणमधील हे रंगराव आज येऊन फुलवलं हे गिरगाव सारा तुझाच प्रभावर तुझाच प्रभावर गणराया मोठं होऊ दे मोठं होऊ दे मोठं होऊ या या कुणबी समाजाच्या पोरा बाळांना शिकून मोठं होऊ दे मोठं होऊ दे शिकून मोठं होऊ दे यश कीर्तीचा त्यांच्या डंकात उंच अंबरी वाजू दे उंच अंबरी वाजू दे उंच अंबरी वाजू दे यश कीर्तीचा त्यांच्या डंकात उंच अंबरी वाजू दे उंच अंबरी वाजू दे उंच अंबरी वाजू दे कोणी वकील डॉक्टर होऊ दे यात कोणी वकील डॉक्टर होऊ दे यात कोणी पायलट होऊन बसो विमानात वकील डॉक्टर आणि पायलट झालं पाहिजे या माझ्या कुणबी समाजाची ही सगळी मुलं आणि म्हणून म्हणायचं आहे कोणी वकील डॉक्टर होऊ दे यात कोणी पायलट होऊन बसो विमानात नवसाला तू पावर नवसाला तू पावर आणि हे गणराया हा केला तू धावर 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 हुआ ऐकून गाव नरा लावी करणावा हुआ ऐकून गाव नरा लावी करणावा हुआ ऐकून गाव नरा लावी करणावा कागला नाव सांगूस रडून धनाचं कर्जागर हे समजून आंबेडकर कुठल्या का जाती धर्माचे नव्हते लक्षात घ्या अवघ्या विश्वानं ज्या बुद्धिवान विद्वान माणसाला स्वीकारलं ज्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती त्यांना अवघ्या जगाला आकर्षित केलं ते आंबेडकर कुठल्या का जाती धर्माच्या चौकटीत एका रंगाच्या चौकटीत असत नाहीत तर ते भारतरत्न आणि विश्वरत्न होते आणि म्हणून त्याला आपण समजून घेतलं पाहिजे ज्या ज्या माणसाला आंबेडकरांचा विचार कळला त्या माणसाला आपलं जीवन समृद्ध झाल्याचं कळेल म्हणून कर संविधानाचा कर्जा हे समजून आंबेडकर संविधानाचा कर्जा हे समजून आंबेडकर एका ताटीत बसतील तर एका ताटात बसतील तर खेरट करण होईल
अरे कशाला उडवतो तंगडी बंधू बाबाला दाखवतो हात मग धडकी भरते उरा तुझ्या घरात घुसतो खरा मग धडकी भरते उरा तुझ्या घरात घुसतो खरा अरे कशाला उडवतो तांगडी अरे कशाला उडवतो तांगडी भोग दुवारा लावतो हात धडकी भरते उरा तुझ्या घरात घुसतो खरात अरे धडकी भरते उरा तुझ्या घरात घुसतो खरात एक गीत आहे ओवीच्या जात्यावर हिमावयाला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर आणि म्हणून काय म्हणतो स्वाभिमानाने जगलो मुखी घेऊन साखर स्वाभिमानाने जगलो मुखी घेऊन साखर आता लढायला शिकली आता लढायला शिकली आमची गुंड्याची पाकर आता लढायला शिकली आमची गुंड्याची पाकर संविधानानं दिलं आम्हाला हे अनमोल आरक्षण आता लढाया चालूया आपल्या हक्काचं रक्षण आता लढाया चालूया आपल्या हक्काचं रक्षण आमचे मालक आम्ही नाही कोणाचे नोकर आमचे मालक आम्ही नाही कोणाचे नोकर आता लढायला शिकली आता लढायला शिकली आमची गुंडाची पाकर आता लढायला शिकली आमची गुंडाची पाकर आमची जातीय जनगणना कधी करेल सरकार आमची जातीय जनगणना कधी करेल सरकार आणि कुणाचा हा डोंगर आमच्या सात बाऱ्यावर ठेवला कुणाचा हा डोंगर आमच्या सात बाऱ्यावर आता राहायचं आहे अहो मारून ठोकर अहो उडून घेतली आमच्या ताटाची भाकर आता लढायला शिकली आमची गुंड्याची पाकर आता लढायला शिकली आमची गुंड्याची पाकर स्वाभिमानाने जगलो मुखी घेऊन साखर आता लढायला शिकली आमची गुंड्याची पाकर आता लढायला शिकली आमची गुंड्याची पाकर शेवट या ठिकाणी संघ कुटुंबी सेवा संघ
त्या ठिकाणी माझ्या दुसऱ्या बारीला पूर्ण विराम देत आहे आणि तुरीवाले शाहीर